नमस्कार, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रम डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदामध्ये। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया श्री संत नामदेव महाराजांच्या एका अभंगाने। अभंग असा आहे, बाळका स्तनपान माता करविते, बाळका स्तनपान माता करविते, टाकिले परते चरणी लोळे, टाकिले परते चरणी लोळे, हाती घेऊनी शिपटी माय लागे पाठी, हाती घेऊनी शिपटी माय लागे पाठी, चरणी घाली मिठी परते नोहे, चरणी घाली मिठी परते नोहे। बोला पंढरीनाथ महाराज की जय। बरोबर मित्रांनो, पुरुषोत्तम मास चालू आहे, अधिक मास चालू आहे, चातुर्मास चालू आहे आणि या काळामध्ये हरिनाम घेणं, हरीचं दर्शन घेणं, हरिकथाचं श्रवण करणं, कीर्तन करणं हे लाभदायक असतं। आणि अभंगात आता आपण पाहिलंच की बाळकृष्णाची किंवा कान्हाची ज्या नटखट लीला आहे त्याविषयी अभंगात वर्णन आहे आणि अभंगाची सुरुवात झाली आहे बाळका स्तनपान या शब्दाने। आपले जे जाणकार मित्र आहेत त्यांनी आजचा विषय ओळखलाच असेल। आजचा आपला विषय आहे जागतिक स्तनपान विशेष सप्ताह कार्यक्रम आहे। हा 2023 चा जो जागतिक स्तनपान सप्ताह आहे त्यानिमित्त आजचा विशेष कार्यक्रम आहे आणि या विषयाला आपल्याला मार्गदर्शन करायला मुंबईच्या वाडिया जे मुलांचं हॉस्पिटल आहे तिथून डॉक्टर फोरम गांधी शाह आणि डॉक्टर वैदेही दंडे आपल्यासोबत आहेत। नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात। नमस्ते मित्रांनो, डॉक्टरांशी तुमचा परिचय करून देतो। डॉक्टर फोरम शाह गांधी, आपण ज्येष्ठ वैद्यकीय सल्लागार आहात, नवजात शिशु विभाग म्हणजेच NICU निओनॅटल इंटेन्सिव्ह केअर युनिट या भागामध्ये, आणि आपण आपल्या गाठीशी जवळजवळ 10 वर्षाचा अनुभव आहे। आपण मानवी दूध पेढी म्हणजे मिल्क बँकमध्ये आपण इन्चार्ज आहात, प्रभारी आहात, नवरोजी वाडिया प्रसूती रुग्णालय मुंबई येथे। शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर आपण MBBS नंतर DNB बालरोग विभाग यातून केलेला आहे। पुढे आपण फेलोशिप देखील केलं निओनॅटॉलॉजी या विषयामध्ये आणि पुढे आपण एक कोर्स केला IBCLC म्हणजेच इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट, आणि आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध निबंध देखील प्रकाशित केलेले आहेत। आणि आजचे जे आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत डॉक्टर वैदेही दंडे, त्यांचं तुमच्याशी ओळख करून देतो। आपण वैद्यकीय सल्लागार आहात, नवजात शिशु विभाग वाडिया मुलांचे रुग्णालय जे आहे मुंबईला, तेथे आपल्या गाठीशी जवळजवळ 13 वर्षाचा अनुभव आहे। नवजात शिशूच्या अतिदक्षता विभाग NICU च्या कामाचा आपण MD केलं आहे पीडियाट्रिक्समध्ये आणि पुढे फेलोशिप इन निओनॅटॉलॉजी ही पदवी देखील प्राप्त केलेली आहे। आपण सर्टिफाईड ANRP ट्रेनर आहात म्हणजेच ॲडव्हान्स निओनॅटल रिससिटेशन प्रोग्राम ही पदवी देखील प्राप्त केली आहे। आपण फेलोशिप इन निओनॅटॉलॉजी हा जो कोर्स असतो वैद्यकीय डॉक्टरांना विद्यार्थ्यांना आपण ट्रेन करता, त्यांचा मार्गदर्शन करता, त्यांना प्रशिक्षण देता आणि आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध निबंध देखील प्रकाशित केलेले आहेत आणि वैद्यकीय पाठ्यपुस्तकामध्ये आपण लिहिलेले लेख आणि धडे देखील आहेत। तर असे आजचे बहुगुणी आपले पाहुणे आहेत। तर मित्रांनो, त्यांचं स्वागत करूया। शीघ्र कार्यक्रमाचा श्री गणेश करूया आणि पहिला प्रश्न डॉक्टर वैदेही यांना मी विचारतो। मॅडम, हा जागतिक स्तनपान सप्ताह आपण का साजरा करतो आणि या वर्षाचं घोषवाक्य किंवा थीम काय आहे त्याविषयी आमच्या मित्रांना सांगा। डॉक्टर निखिल, सगळ्यात प्रथम तर मी आभार मानते तुमचे मला इथे बोलवल्याबद्दल। कमिंग टू द टॉपिक, 1 ते 8 ऑगस्ट दरवर्षी वर्ल्ड ब्रेस्ट फीडिंग वीक किंवा जागतिक स्तनपान दिन आणि सप्ताह म्हणून साजरा केला जातो। यावर्षीचं घोषवाक्य एनेबलिंग ब्रेस्ट फीडिंग मेकिंग अ डिफरन्स फॉर वर्किंग पेरेंट्स असं आहे। हा सप्ताह ठेवण्याचा तात्पर्य असं आहे की सामान्य माणसांमध्ये स्तनपानाविषयी अवेअरनेस किंवा जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी हा सप्ताह योजला जातो। आणि डॉक्टर फोरम, तुमच्याकडे वळतो की आजचं जे यावर्षीचं जे घोषवाक्य आहे त्याचं थोडं सविस्तर आम्हाला सांगा आणि सोबत स्तनपानाचे ब्रेस्ट फीडिंगचे फायदे काय आहेत ते देखील आम्हाला सांगा। जैसे डॉक्टर वैदेही ने हमें बताया है कि ये ईयर का जो थीम है वो है एनेबलिंग ब्रेस्ट फीडिंग मेकिंग अ डिफरेंस फॉर वर्किंग पेरेंट्स। अभी ये जो थीम है ये बहुत ही अनिवार्य है आज के टाइम्स को देखते हुए, बिकॉज अबाउट 60 to 70% जो औरतें रहती है वो वर्किंग रहती है,
वो उनको ऑफिस जाना रहता है, तो ये बहुत ही रेलिवेंट और उपयुक्त थीम है आज के टाइम्स को देखते हुए। एंड ये थीम के 3 पहलू है। जो फर्स्ट पहलू है, इसमें पेड मैटरनिटी लीव की बात की जाती है, कि चर्चा की जाती है। जो प्रपोज किया गया है ये ऐसा है कि 18 वीक से 6 मंथ्स का पेड मैटरनिटी लीव मिनिमम होना चाहिए, जो हर औरत का एक राइट होना चाहिए। जो सेकंड पहलू है, उसमें वंस ये औरत वापस वर्क प्लेस पे आती है तो उनको सपोर्ट, ब्रेस्ट फीडिंग सपोर्ट दिया जाए, उनको रूम्स दिए जाए जहाँ पे वो ब्रेस्ट फीड कर सके या पंप करके दूध निकाल सके, या उनको वर्क काम में थोड़ा फ्लेक्सिबिलिटी ऑफ आवर्स दिया जाए ताकि वो अपने बच्चे को फीडिंग करने के लिए टाइम, स्तनपान करने के लिए टाइम निकाल सके। जो थर्ड पार्ट, तीसरा पहलू है, वो नेशनल पॉलिसी मेकर्स के लिए है, जहाँ पे बोला जाता है कि वुमेन ब्रेस्ट फीडिंग, स्तनपान सपोर्ट करने के लिए ये जो रूल्स एंड रेगुलेशंस हैं उनको इम्प्लीमेंट किया जाए। तो ये 3 पहलू है जो ये थीम को के साथ अटैच्ड है। और जो आपने पूछा एडवांटेजेस ऑफ ब्रेस्ट फीडिंग, एक्चुअली अगर हम एडवांटेजेस ऑफ ब्रेस्ट फीडिंग पे एक टॉक करें तो मुझे लगता है 1 घंटा भी हमारे लिए इनकम्प्लीट होगा, बट मैं जस्ट थोड़ा सा इस पे थोड़ा हाईलाइट करती हूँ। तो ब्रेस्ट फीडिंग, स्तनपान का जो एडवांटेज रहता है सबसे ज़्यादा बच्चे के लिए रहता है। जो कॉमन इन्फेक्शंस होते हैं बच्चे के, जैसे निमोनियाज होते हैं, कान के इन्फेक्शन होते हैं, वो सब कम होते हैं जिन बच्चों को स्तनपान दिया जाता है। एलर्जीज़, जिससे आजकल 80% बच्चे पीड़ित है, एलर्जीज़ का इंसिडेंस भी बहुत ही कम होता है अगर स्तनपान अच्छे से बच्चे को मिलता है। आईक्यू में भी, बच्चे के आईक्यू में भी थोड़ा डिफरेंस देखा जा सकता है। डायबिटीज़ और जो हृदय रोग है उसमें भी उसका भी इंसिडेंस कम हो जाता है। और मोटापा जो अभी महामारी जैसे फैल रहा है उसमें भी बहुत ज़्यादा फ़ायदे देखे जा सकते हैं। ऐसा बोलते हैं कि स्तनपान, जिन बच्चों को स्तनपान मिलता है उनमें ओबेसिटी या मोटापा बहुत कम रहता है। जो मम्मी के लिए एडवांटेजेस है उसमें इम्पॉर्टेंट ये है कि स्तनपान कैंसर्स, ओवेरियन कैंसर्स की मात्रा बहुत कम होती है जो मदर स्तनपान करते हैं। उनमें भी जो प्रसूति के वक्त जो वेट गेन होता है, जो वज़न बढ़ा हुआ रहता है, वो वज़न लॉस करने में भी मदद करता है स्तनपान। एंड उनका सेहत अच्छा रहता है, मानसिक कि व फिज़िकल बोथ। तो बहुत ज़्यादा बॉन्डिंग अच्छा रहता है बेबी और मम्मी के बीच में। और डायबिटीज़ और कार्डियक हेल्थ मम्मी की भी बहुत अच्छी रहती है। तो बहुत सारे एडवांटेजेस है। ऑल्सो फ्री है, स्तनपान करना फ्री है, एंड कहीं पे भी हम कर सकते हैं। तो बहुत ज़्यादा एडवांटेजेस है स्तनपान के। फारच छान डॉक्टर फोरम यांनी आपल्याला सांगितलं की स्तनपानाचे फायदे काय आहेत, प्रतिकारशक्ती बाळाची पण वाढते, आईला पण लाभ आहे, आणि डॉक्टर वैदेही आणि डॉक्टर फोरम आपल्याला छान माहिती देत आहेत। डॉक्टर वैदेही तुमच्याकडे वळतो आणि बाळ जन्माला आल्यावर कधीपासून स्तनपानाला सुरुवात करावी त्याविषयी आम्हाला सांगा। तर बाळ जन्माला आल्याबरोबर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर स्तनपानाला सुरुवात करायला पाहिजे। ॲज सून ॲज पॉसिबल, याला जर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं झालं तर। आता रिसेंटली स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट याच्याबद्दल पुष्कळ चर्चा सुरू आहे। स्किन टू स्किन कॉन्टॅक्टचा अर्थ असा की बाळ जन्माला आल्याबरोबर नाळ न कापता, अम्बिलिकल कॉर्ड न कापता आईच्या पोटावर बाळाला ठेवावे आणि त्याच्यामुळे बाळाला आईची ऊब मिळते आणि स्तनपान लवकर इस्टॅब्लिश करण्यासाठी खूप मदत मिळते। पुष्कळदा हे पॉसिबल होऊ शकत नाही, कारण जर आई ॲनेस्थीजियाच्या इफेक्टच्या अंडर असते किंवा आईला अजून काही मेडिकल प्रॉब्लेम्स असतात, तर अशा कंडिशनमध्ये कमीत कमी अर्ध्या तासाच्या आत आईला ब्रेस्ट फीडिंग सुरू करायला पाहिजे। असं काही पर्टिक्युलर वेळ नाही आहे की याच वेळेस किंवा त्याच वेळेस सुरू करायला पाहिजे। लवकरातल्या लवकर जसं होईल तसं ब्रेस्ट फीडिंग आईने सुरू करायला पाहिजे। फारच छान डॉक्टर वैदेही, याला जोडून एक प्रश्न की किती वेळ ब्रेस्ट फीडिंग करायचं, स्तनपान करायचं आणि किती अंतराने करायचं ते देखील आमच्या मित्रमैत्रिणींना सांगा। गंमत अशी आहे की हे आपण ठरवू नाही शकत की बाळाला किती दूध पाहिजे किंवा किती वेळ स्तनपान दिल्यावर बाळाचं पोट भरेल। युजुअली जेवढा वेळ बाळ दूध पितो तेवढा वेळ त्याला स्तनपान करायला पाहिजे। असं म्हटलं जातं की 15 ते 20 मिनिट बाळाला पुरेसे असतात एका स्तनानी फीड करण्यासाठी।
बाळाचं पोट भरलं की तो झोपी जातो आणि मग जेव्हा भूक लागते तेव्हा पुन्हा उठतो. त्यामुळे एका स्तनानी 15 ते 20 मिनिट फीड करून मग जर बाळ झोपलं नसेल तर मग दुसऱ्या बाजूनी फीड करावे आणि जोपर्यंत बाळ झोपत नाही तोपर्यंत बाळाला स्तनपान करावं असं आयडियल आहे. आता पहिल्या 5 ते 7 दिवसात कदाचित आईला फ्रिक्वेंटली फीड करावं लागतं. 2-2, 3-3 तासाच्या गॅपमध्ये फीड करावं लागू शकतं. कारण जन्म झाल्याबरोबर बाळ कमीत कमी 16 ते 18 तास झोपून काढतं आणि झोपेत असताना मग कधी कधी फीडिंगमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे बाळाला पहिल्या आठवड्यात उठवून फीड करावं लागतं. पण एकदा आईला चांगलं दूध यायला सुरुवात झाली आणि बाळाचं चांगलं पोट भरायला लागलं की दिवसातून 8 ते 10 वेळा फीड करणं गरजेचं आहे. फारच छान डॉक्टर वैदेही आणि डॉक्टर फोरम आपल्याला साध्या सोप्या भाषेत स्तनपानाचे फायदे आणि त्याच्याविषयी आपल्याला माहिती देत आहेत. डॉक्टर फोरम यांच्याकडे जाऊया आणि कोलोस्ट्रम दूध याविषयी आम्ही ऐकलं आहे, तर ते नक्की काय प्रकार आहे आणि त्याचे फायदे काय आहेत ते आम्हाला सांगा. जो मम्मी का जो फर्स्ट मिल्क निकलता है उसको कोलोस्ट्रम कहते हैं. कोलोस्ट्रम का एक उपनाम है लिक्विड गोल्ड. ओके, सो इसका नाम में ये है कि जैसे गोल्ड बहुत ही एक्सपेंसिव रहता है, बहुत ही उसका बहुत हाई वैल्यू रहता है, वैसे ही ये कोलोस्ट्रम का जो उसमें जो पोषण है वो बहुत ही हाई वैल्यू पोषण रहता है. ओके, एंड उसका जो कलर है वो थोड़ा सा येलोइश गोल्ड रहता है. इसके लिए ये कोलोस्ट्रम को लिक्विड गोल्ड कहा जाता है. और सच्ची में अगर हम उसके फ़ायदे देखेंगे तो हमको लगेगा कि ये सच्ची गोल्ड से बिल्कुल भी कम नहीं है, ज़रा भी इन्फीरियर नहीं है. क्योंकि कोलोस्ट्रम जो होता है वो स्मॉल क्वांटिटी, कम क्वांटिटी में निकलता है. कभी कभी तो कुछ बूंदे ही निकलती है, लेकिन वो बूंदे भी बच्चे का भूख सेटिस्फाई करने के लिए इनफ रहती है. उसमें प्रोटीन का कंटेंट जो होता है वो बहुत हाई रहता है. फैट और कैलोरीज थोड़े कम रहते हैं. सो इससे बच्चे का ग्रोथ बहुत अच्छे से होता है. उसमें कुछ ग्रोथ फैक्टर्स होते हैं जो बच्चे को हेल्प करते हैं अच्छे से ग्रो होने में. एंड उसमें जो विटामिन ए जो पदार्थ रहता है, विटामिन ए, जिससे आई, स्किन सबको बेनिफिट होता है, वो बहुत ज़्यादा रहता है. प्रतिपिंड या एंटीबॉडीज़ जो बोलते हैं, जो इन्फेक्शंस मम्मी को एट एनी पॉइंट हुए रहते हैं, वो सब का एंटीबॉडीज़ या प्रतिपिंड बच्चे को मिलता है. तो जो ऐसे बोलते हैं कि जो फर्स्ट वैक्सीन बच्चे का रहता है वो एक्चुअली कोलोस्ट्रम रहता है. एंड उसमें कैल्शियम, मैग्नीशियम, जिंक ये सब बहुत ज़्यादा रहते हैं. सो कोलोस्ट्रम सच्ची में लिक्विड गोल्ड है. एंड एवरी बेबी को भले कम क्वांटिटीज़ में आए लेकिन कोलोस्ट्रम का बेनिफिट ज़रूर देना चाहिए. फारच छान डॉक्टर फोरम यांनी महत्त्वाचं आपल्याला माहिती दिलेली आहे की जे पहिलं दूध असतं, जाड दूध असतं, ज्यात प्रथिने जास्त असतात, ते सोन्या इतकंच मूल्यवान आहे. बाळाला फार फायदे होतात त्याचे. तर याची आपण नोंद घेऊया. आणि डॉक्टर वैदेही तुमच्याकडे येतो. पुढला प्रश्न की आपण परंपरेनुसार किंवा आजी म्हणते म्हणून मध देतो, काढा देतो, बाळगुटी देतो, तर ते द्यावं का, त्याविषयी थोडं सांगा. खूप चांगला प्रश्न विचारला. आपल्याकडे अशी पद्धत असते की जन्म झाल्यावर मध द्यावे बाळाला किंवा काही स्टेट्समध्ये चहा देण्याची पद्धत असते, कधी पाणी पाजण्याची पद्धत असते, काही तर असं काही वेगवेगळ्या पद्धती असतात. पण जसं डॉक्टर फोरमनी पॉइंट आउट केलं की जन्म झाल्याबरोबर बाळाला कोलोस्ट्रम मिळणं किंवा ज्याला आपण साध्या भाषेत चीक म्हणतो ते बाळाला मिळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि बाकीचे जे पदार्थ मी आता बोलली ते दिल्याचा एक तर काही फायदा नसतो आणि झालं तर नुकसानच असतं. एस्पेशली मी इथे मधाचं मेन्शन करण्याची इच्छा आहे माझी. कारण मध बाळाला जर 1 वर्षाच्या आत मधाचं सेवन केलं किंवा मध बाळाला जास्त प्रमाणात दिलं किंवा काही थोड्या प्रमाणात पण दिलं तर त्यांनी एक बॉट्युलिझम नावाचा आजार होण्याची रिस्क असते. याच्यात बाळ अगदीच बॉट्युलिझम झालं तर बाळ अगदीच कमजोर होऊन जातो, त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, दूध प्यायला त्रास होऊ शकतो आणि एखाद वेळेस जीव पण जाऊ शकतो. त्याच्यामुळे मध एस्पेशली बाळाला 1 वर्षाच्या आत कधीच देऊ नये. आणि याच्याशिवाय कुठलं पण प्री लॅक्टियल आपण ज्याला म्हणतो, म्हणजे दुधाशिवाय अजून काही निराळी गोष्ट ही देऊ नये. म्हणजे इट इज टोटली कॉन्ट्राइंडिकेटेड. जेव्हा एक बाळ एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग करतो, म्हणजे 6 महिने आईचं आणि फक्त आईचंच दूध पितो, तेव्हा त्याला दुसऱ्या कुठल्याच
गोष्टीची गरज नसते. त्याच्यामुळे बाळगुटी किंवा मध किंवा पाणी फॉर दॅट मॅटर हे काहीच नाही द्यायचं बाळाला. फारच छान. आपण बघतोय स्तनपानाचे फायदे किती आहेत आणि डॉक्टर फोरम तुमच्याकडे येतो की स्तनपान जेव्हा आई करते तेव्हा फोर मिल्क आणि हाइंड मिल्क म्हणजे सुरुवातीचं दूध आणि हाइंड मिल्क म्हणजे शेवटचं दूध याविषयी आम्ही ऐकतो, तर नक्की हा काय प्रकार आहे आणि यातला फरक आम्हाला सांगा. जो फोर मिल्क होता है वो जो स्टार्टिंग का दूध निकलता है जब आई स्तनपान करती है तो उसको फोर मिल्क कहा जाता है. और जो पीछे का दूध रहता है हाइंड मिल्क जिसको बोलते हैं, इसमें बेसिक डिफरेंस ये है कि जो फोर मिल्क रहता है उसमें पानी का मात्रा ज़्यादा रहता है, उसमें लैक्टोज नाम का एक पदार्थ रहता है. तो फोर मिल्क का एडवांटेज ये है कि फोर मिल्क बच्चे की, अगर हम सीधे भाषा में बोले तो बच्चे की प्यास बुझाना फोर मिल्क का काम है. लेकिन अगर एक्सेसिव फोर मिल्क जाता है तो बच्चे को गैस का तकलीफ़ होता है, ग्रीन स्टूल्स होते हैं, पेट में दर्द होता है, पॉटी की जगह पे रैश आ सकता है. एक्सेसिव फोर मिल्क हार्म करता है बच्चे को. जो हाइंड मिल्क रहता है उसमें कैलोरीज बहुत ज़्यादा रहती है, तो बच्चे के ग्रोथ के लिए, उसके टमी को फुल रखने के लिए हाइंड मिल्क का रोल रहता है. तो आइडियली हमको ऐसा चाहिए कि फोर मिल्क और हाइंड मिल्क का बैलेंस रहे. और ये जो बैलेंस है ये हम डिटरमाइन नहीं कर सकते क्योंकि बच्चों का दूध पीने का स्पीड जो होता है वो अलग अलग रहता है और मम्मी का मिल्क आउटपुट अलग अलग रहता है. जिनको ज़्यादा दूध रहता है उसमें पॉसिबल है कि फोर मिल्क का प्रमाण भी ज़्यादा रहे. तो हमको जो आइडियल रहेगा वो एक बैलेंस चाहिए बिटवीन फोर मिल्क एंड हाइंड मिल्क, ताकि बच्चे की थर्स्ट भी, प्यास भी बुझे और उसका ग्रोथ भी अच्छे से हो. फारच छान. डॉक्टर फोरम यांनी सांगितल्याप्रमाणे फोर मिल्क म्हणजे आधीचं दूध जे आपण जेव्हा स्तनपान करतो तेव्हा आधीचं दूध येतं ते तहान भागवतं आणि नंतरचे दूध जे आहे ते वाढीसाठी बाळाला फार महत्त्वपूर्ण असतं. आणि मॅडमनी बॅलन्सचा शब्दाचा प्रयोग केला, समतोल या शब्दाचा प्रयोग केला. तर कसा साधायचा आम्ही समतोल की बाळाला दोन्ही दुधाचे फायदे मिळतील? डॉक्टर फोरम. सो बेसिकली ऐसा है कि हम यूजुअली एडवोकेट करते हैं कि एक ही छाती पे दूध पिलाया जाए. जब एक छाती पे दूध पिलाया जाता है तो पहले फोर मिल्क आता है और बाद में हाइंड मिल्क आता है. अगर ऐसा लगता है कि बच्चे को अभी भी भूख लगी है, बच्चा रो रहा है दूध के लिए और अभी छाती, मम्मी को फील होता है कि छाती अभी खाली है, तब भी उसको दूसरे छाती पे लगाया जाए. और दूसरा, कभी कभी ऐसा होता है कि मम्मी को बहुत ज़्यादा मिल्क आउटपुट रहता है और बच्चे को, जो मैंने आपको बताया, फोर मिल्क का प्रॉब्लम्स वो हो सकता है. तो ऐसे कंडीशन में हम रेयरली मम्मीज़ को बोलते हैं कि जब दूध पिलाने जाए तो पहले थोड़ा दूध निकाल दे, ताकि जो फोर मिल्क का पार्ट है वो थोड़ा निकल जाए, एक वाटी में उसको रख ले और बाद में बच्चे को दूध पिलाए ताकि हाइंड मिल्क उसको ज़्यादा मिले. ऐसा हम बैलेंस इंश्योर कर सकते हैं. फारच छान. डॉक्टर वैद्य तुमच्याकडे येतो की आईला कसं कळणार की बाळाचं पोट भरलंय किंवा एवढं दूध पुरे झालंय, हे आईला कसं कळणार, त्याविषयी सांगा. जेव्हा बाळाचं पोट भरतं तेव्हा, जसं मी आधी पण बोलली होती की बाळाला व्यवस्थित दूध मिळालं की बाळ दूध प्यायचं सोडून देतो आणि मग झोपून जातो, चांगलं झोपतो. जर आई व्यवस्थित फीड करत असेल तर कमीत कमी 3 ते 4 तास बाळ झोपतो, त्याच्यानंतर उठतो आणि पुन्हा फीड करतो. तर ही नॉर्मल फीडिंग आणि स्लीपिंग सायकल असते. जर फीडिंग आणि स्लीपिंग सायकल नॉर्मल असेल तर आपण म्हणू शकतो की बाळाला व्यवस्थित दूध मिळतंय. दुसरं म्हणजे जे ऑब्जेक्टिव्ह फाइंडिंग असतं, कितीदा बाळ लघवी करतोय किंवा कितीदा सू करतोय, ते बघणं महत्त्वाचं आहे. जन्म झाल्यावर पहिले 2-3 दिवस बाळ खूप जास्त सू करत नाही, पण तरी 3 ते 4 वेळा दिवसातून बाळांनी पहिले 3-4 दिवस लघवी करायला पाहिजे. त्याच्यानंतर एकदा दूध व्यवस्थित बाळाला मिळायला लागलं त्याच्यानंतर बाळांनी कमीत कमी 6 ते 8 वेळा लघवी करायला पाहिजे. लघवी जर बाळ कमी करत असेल तर दॅट इज अ क्लिअर कट इंडिकेशन की बाळाला कदाचित दूध जेवढं पाहिजे तेवढं मिळत नाहीये. दुसरं ऑब्जेक्टिव्ह फाइंडिंग असं आहे की वजन बाळाचं व्यवस्थित वाढतं. बाळाला दूध व्यवस्थित मिळत असेल तर कमीत कमी 30 ग्रॅम, 20 ते 30 ग्रॅम बाळाचं वजन वाढतं.
पहिल्या महिन्यातच बाळाचं वजन कमीत कमी 1 किलोनी वाढतं जन्माच्या वजनानंतर आणि मग तसंच ते पहिले 3 महिने 1-1 किलोनी वाढतं. तर लघवी व्यवस्थित करणं, बाळ व्यवस्थित झोपणं, झोपून उठून पुन्हा फीड करणं आणि बाळाचं वजन व्यवस्थित वाढणं हे इंडिकेटर्स आहे की बाळाला दूध व्यवस्थित मिळतंय. याच्याशिवाय आईला पण थोडी जाणीव होते, जसं डॉक्टर फोरम पण म्हणत होत्या की ब्रेस्ट लाईट फील करतात फीड झाल्यावर. जर आईचं ब्रेस्ट भरून आले याचा अर्थ की बाळाची फीडची वेळ झाली आणि मग फीड केल्यानंतर जेव्हा ब्रेस्ट एम्प्टी होतात तेव्हा आईला पण थोड्या बाय एक्सपिरियन्स कळतं की बाळाला व्यवस्थित दूध मिळालंय. फारच छान. दोन्ही डॉक्टर आपल्याला छान माहिती देत आहेत स्तनपान या विषयावर. आणि डॉक्टर फोरम तुमच्याकडे वळतो. आणि जर समजा आईला दूध कमी येत असेल तर काय करावं त्याविषयी थोडं सांगा. यूजुअली जो फर्स्ट टाइम मदर्स होता है उनको बहुत टेंशन रहता है ये बात का कि उनको दूध ठीक से आ रहा है कि नहीं. और बहुत बार हमने ये देखा है कि दूध मम्मी को अच्छे से आता है लेकिन मम्मी को ये डर रहता है. तो सबसे पहला चीज़, दूध कम है या ज़्यादा है, सबसे पहला चीज़ हम मम्मी को बोलते हैं कि आप रिलैक्स हो जाओ. क्योंकि जब भी मम्मी स्ट्रेस में रहती है तो स्ट्रेस की वजह से एक ऑक्सीटोसिन नाम का पदार्थ होता है, वो पदार्थ सप्रेस हो जाता है. और ऑक्सीटोसिन का रोल ये है कि उससे दूध छाती में भरता है. तो स्ट्रेस लेना, सबसे पहला हम मम्मी को बोलते हैं कि आप स्ट्रेस लेना छोड़ दो, दूध बढ़ जाएगा. जो मोस्ट ऑब्वियस उसका इलाज है वो ये है कि बच्चे को हर 2 से 3 घंटे पे अगर मम्मी छाती पे लगाती है तो ये एक ऑटोमेटिक स्टिम्युलस मिलता है मम्मी को. ब्रेन में जो है, जैसे हमने बताया, ऑक्सीटोसिन नाम का पदार्थ बनता है, उससे मिल्क छाती में आता है. जितना बच्चा खींचेगा छाती पे उतना ज़्यादा ऑक्सीटोसिन आएगा और उससे ज़्यादा मिल्क फ्लो आएगा. सो फ्रीक्वेंट मम्मी को बोला जाता है कि बार बार बच्चे को छाती पे हर 2 से 3 घंटे पे लगाया करो. कुछ ऐसे मेडिसिन्स हैं जो हम मम्मी को बोलते हैं कि आप ले सकते हो. वो आप आपके डॉक्टर से कंसल्ट करने के बाद ले सकते हैं. उससे भी दूध बढ़ने में फ़ायदा होता है. जो फोर्थ चीज़ है वो होता है हाइड्रेशन. मम्मी को पानी ज़्यादा लेने को बोलते हैं. कम से कम दिन में 3 से 4 लीटर मम्मी को पानी बोलते हैं ताकि अच्छे से दूध बन जाए. और पौष्टिक आहार मम्मी को लेना बहुत ज़रूरी है, जिसमें प्रोटीन्स, कार्बोहाइड्रेट्स, विटामिन्स, मिनरल सब कुछ हो, ताकि जो दूध बने वो अच्छा बने, क्वालिटी वाइज अच्छा बने और क्वांटिटी वाइज भी अच्छा बने. एंड लास्ट बट नॉट द लीस्ट, पंपिंग हम करवा सकते हैं. तो अभी मार्केट में बहुत सारे पंप्स अवेलेबल है, मैनुअल भी अवेलेबल है, इलेक्ट्रिक भी अवेलेबल है. तो मम्मी को हम बोलते हैं कि आप पंप ले लीजिए और हर 2 से 3 घंटे पे पंप लगाइए आपके ब्रेस्ट पे, आपके स्तन पे. उससे बहुत फ़ायदा होता है मिल्क प्रोडक्शन इंक्रीज़ करने को. ऑल्सो कुछ ट्रेडिशनल चीज़ें हैं जो मम्मी खा सकती है, जैसे मेथी के लड्डू, डिंग के लड्डू, पौष्टिक आहार, सूवा, खसखस वगैरह, जिससे मिल्क बनने में हेल्प करता है. फारच छान. डॉक्टर फोरम यांनी आपल्याला घरगुती पण काय करता येईल दूध वाढवायला आईचं त्याविषयी माहिती दिलं. ताण कमी ठेवायचा आहे ज्याने ऑक्सिटोसिनची मात्रा वाढेल आणि लॅक्टेशन म्हणजेच दूध चांगलं येईल आणि मातृत्वाचा आनंद घ्यायचा आहे आपल्याला, त्याविषयी चर्चा सुरू आहे स्तनपानाविषयी. डॉक्टर वैद्यही तुमच्याकडे वळतो. आणि अशा कुठल्या परिस्थिती आहे का की ज्याच्यामध्ये स्तनपान व्यर्ज आहे किंवा आईने बाळाला दूध देऊ नये, अशा परिस्थितीमध्ये असं काही असेल तर प्लीज सांगा. खूपच अशा काही रेअर कंडिशन्स आहेत, अशा दुर्मिळ अशा कंडिशन्स आहेत ज्याच्यात ब्रेस्ट फीडिंग कॉन्ट्राइंडिकेटेड असतं. म्हणजे बाळाला ब्रेस्ट फीड करू नका असं डॉक्टर्स सल्ला देतात. तर डॉक्टर्स सल्ला देतात ही गोष्ट महत्त्वाची आहे इथे. स्वतःहून आईने कधीच असा निर्णय घेऊ नये की माझ्या बाळाला दूध पचत नाही आहे त्याच्यामुळे आता मला दूध नाही पाजायचं आहे. जर असं काही प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरचा सल्ला घ्यावा किंवा लॅक्टेशन काउन्सिलर्स असतात, कन्सल्टंट्स असतात, त्यांचा सल्ला घ्यावा आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच जर त्या असे निष्कर्षावर ते पोचले की बाळाला असे काही रेअर प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामुळे बाळाला दूध पचत नाही आहे,
तर मग दूध वर्जित असतं किंवा कॉन्ट्राइंडिकेटेड असतं. काही कंडिशन्स आईशी रिलेटेड असतात, काही कंडिशन्स बाळाशी रिलेटेड असतात. बाळाशी रिलेटेड असलेले कंडिशन्स म्हणजे ज्याला आपण मेडिकल भाषेत इनबॉर्न एरर्स ऑफ मेटाबॉलिझम म्हणतो. याच्यातला एक असा आजार आहे ज्याला गॅलेक्टोझेमिया म्हणतात, ज्याच्यात ब्रेस्ट फीडिंग किंवा आईचं दूध टोटली कॉन्ट्राइंडिकेटेड असतं. म्हणजे आईचं दूध आपण पाजूच शकत नाही. जर दूध पाजलं तर लिव्हर फेल होण्याची रिस्क असते. काही अजून पण इनबॉर्न एरर्स ऑफ मेटाबॉलिझम असतात. हे जेनेटिक प्रॉब्लेम असतात, जन्मतः बाळाला या प्रॉब्लेम्सचा त्रास असतो. काही आईचे कंडिशन्स असतात, जसं काही इन्फेक्शन्स असतात. फॉर एक्झाम्पल सिव्हिअर HIV इन्फेक्शन जर आईला असेल, आई जर ट्रीटमेंट नसेल घेत HIV इन्फेक्शनसाठी, तर मग बाळाला थ्रू ब्रेस्ट मिल्क इन्फेक्शन होण्याची रिस्क असते. तर अशा कंडिशनमध्ये एखाद वेळेस आम्ही बाळाला ब्रेस्ट फीड करू नका असा सल्ला देतो. तसंच हेपेटायटिस B इन्फेक्शन पण असं एक इन्फेक्शन आहे जे व्हायरस ब्रेस्ट मिल्कमध्ये सिक्रीट होतो आणि तो बाळापर्यंत पोचू शकतो, ज्याच्यामुळे बाळाला पण हेपेटायटिस Bचं संक्रमण होऊ शकतं. तर हे 2 इन्फेक्शन्स आहे जिथे आपण ब्रेस्ट फीडिंग द्यायचं की नाही हे रिकन्सिडर करतो. कधी कधी आई कुठल्या मेडिकेशन्सवर असते, जसं किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी, तर हे औषधंसुद्धा ब्रेस्ट मिल्कमध्ये सिक्रीट होतात, म्हणजे ब्रेस्ट मिल्कच्या द्वारे बाळाला मिळू शकतात आणि याचा साईड इफेक्ट बाळावर होऊ शकतो. तर असे काही किंवा सायकोट्रॉपिक मेडिकेशन्स असतात. आईला जर काही सायकियाट्रिक प्रॉब्लेम आहे आणि ते औषधं आईला घेणं महत्त्वाचं आहे, आपण थांबवू शकत नाही ते औषध, तर मग त्या कंडिशनमध्ये आपण आईला ब्रेस्ट फीड करू नका असा सल्ला देतो. बरोबर मित्रांनो, डॉक्टर वैदेही यांनी आपल्याला वेगवेगळ्या परिस्थिती सांगितले किंवा वेगवेगळे आईला काही आजार असेल त्याविषयी मॅडमने डिटेल आपल्याला सांगितलेलं आहे. तर या कंडिशनमध्ये स्तनपान देणं फक्त वेळ असतं, बाकी आपण स्तनपान देऊ शकतो. आणि मॅडम, अशा केसेसमध्ये मग आईकडे किंवा बाळासाठी काय पर्याय उपलब्ध असतात त्याविषयी देखील आम्हाला सांगा. तर त्याचं असं आहे की आईचं दूध हे सगळ्यात चांगलं असतं, पण अनफॉर्च्युनेटली जर असं काही कंडिशन असेल की बाळाला आईचं दूध मिळत नाही आहे, तर मग एकतर आपण डोनर ह्युमन मिल्क वापरू शकतो. काही पुष्कळ ठिकाणी आमच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये सुद्धा मिल्क बँक आहे, तर मिल्क बँकच्या दुधाचा फायदा घेऊ शकतो. याच्यात वेगवेगळ्या आयांचं ज्या ब्रेस्ट फीड करतात त्यांचं दूध जमा केलं जातं आणि जसं ब्लड बँक असते तशी एक मिल्क बँक तयार केली जाते. याची फॅसिलिटी खूप कॉमन नाही आहे, पण जर अवेलेबल असेल तर दॅट इज द सेकंड बेस्ट मिल्क जे बाळाला आपण देऊ शकतो. जर ते पॉसिबल नसेल तर मग देर इज अन ऑप्शन ऑफ फॉर्म्युला फीडिंग, म्हणजे जे जेनेटिक आजार मी ज्याच्याबद्दल बोलली त्या आजारांमध्ये स्पेशल फॉर्म्युले फीडिंग फॉर्म्युला, इन्फंट फीडिंग फॉर्म्युला आपल्याला बाळाला द्यावा लागतो. तर हे सगळे ऑप्शन्स आहेत. जर आईचं दूध अवेलेबल नसेल, डोनर ह्युमन मिल्क पण अवेलेबल नसेल, तरच मग शेवटचं ऑप्शन आहे इन्फंट मिल्क फॉर्म्युला. पण इन्फंट मिल्क फॉर्म्युलाचे जे रेग्युलेशन्स आहे आपल्या भारतात, so that it is not very rampantly used, इन्फंट मिल्क सबस्टिट्यूट ॲक्ट म्हणून एक ॲक्ट भारताच्या कॉन्स्टिट्यूशननी पास केला. याच्यावर खूप रेग्युलेशन्स आहे. खूप इझिली इन्फंट मिल्क सबस्टिट्यूट प्रिस्क्राईब करणं हे इट इज नॉट अ गुड कन्सिडर्ड टू बी अ गुड प्रॅक्टिस. तर होता होईस तो जेवढं होईल तेवढं आईने आपलंच दूध बाळाला द्यायला पाहिजे. पण उपायच नसेल तर मग इन्फंट मिल्क सबस्टिट्यूट्स किंवा स्पेशल फॉर्म्युला बाळाला देऊ शकतो. फारच छान. डॉक्टर वैदेही यांनी आपल्याला सांगितलं, जर स्तनपान आईचं दूध देता येत नसेल तर मिल्क बँक हा जो नवीन कन्सेप्ट आहे ज्याच्याविषयी आपण जाणून घेऊया. तर ते आणि सगळ्यात शेवटचा पर्याय डॉक्टरांच्या सल्ल्याने जे फॉर्म्युला मिल्क आहे ते आपण देऊ शकतो. तर डॉक्टर फोरम आपल्यासोबत आहेत, त्या मिल्क बँकच्या इन्चार्ज देखील आहेत. तर त्यांच्याकडून ही मिल्क बँक म्हणजे दुधाची पेढी ज्याला आपण म्हणतो, मानवी दुधाची बँक, तर ह्या संकल्पनेविषयी जाणून घेऊया. डॉक्टर फोरम काय सांगा. सो जैसे हम डिस्कस कर रहे हैं, हम मिले हैं टू डिस्कस बेनिफिट्स, स्तनपान का बेनिफिट्स. ह्यूमन मिल्क है वो अमृत से बिल्कुल कम नहीं है, और ये कॉन्सेप्ट को ध्यान रखते हुए ह्यूमन मिल्क बैंक्स का कॉन्सेप्ट आया है.
जो पहला ह्यूमन मिल्क बैंक था वो 1900s में इस्टेब्लिश हुआ था ऑस्ट्रिया में। एंड अभी तो बहुत सारे पब्लिक सेक्टर में बहुत सारे ह्यूमन मिल्क बैंक्स है। इनका कॉन्सेप्ट जैसे डॉक्टर वैदे ने कहा ब्लड बैंक की तरह है कि मिल्क डोनेट किया जाता है। जो मम्मी को एक्सेसिव मिल्क है, जिनके बच्चे, जो मम्मी दूध पिला रही है लेकिन उनके बच्चे को थोड़े टाइम के लिए दूध बंद किया गया है, जैसे बच्चों को कोई सर्जिकल प्रॉब्लम्स हो या बच्चों को दूध नहीं पच रहा है, थोड़े टाइम के लिए डॉक्टर ने दूध बंद किया है, वो आते हैं मिल्क बैंक में, वो उनका दूध डोनेट करते हैं। वो दूध को कलेक्ट किया जाता है, उनको स्क्रीन किया जाता है। जो कॉमन इन्फेक्शंस होते हैं जो मिल्क से बच्चे की तरफ जा सकते हैं, तो वो जो है वो चेक किया जाता है वो मिल्क को। उसके बाद मिल्क को प्रोसेस किया जाता है और पैस्चराइज़ किया जाता है। जैसे हमारा जो थैली का मिल्क रहता है वो पैस्चराइज होता है, वैसे ही ये जो डोनेटेड मिल्क रहता है उसको भी पैस्चराइज़ किया जाता है। उसके बाद रीचेक किया जाता है कि उसमें कोई इन्फेक्शंस तो नहीं है, और उसके बाद जो ज़रूरतमंद बच्चे हैं, मतलब जो हम डिस्कस करेंगे कि किनको ये दिया जा सकता है, उनको ये मिल्क बांटा जाता है। डॉक्टर फोरम, आणि कोणाला हे उपलब्ध होतं दूध त्याविषयी देखील आम्हाला सांगा। जो मिल्क बैंक का मिल्क है वो सबसे प्रीटर्म बच्चे जो टाइम के पहले जन्मे हैं उनको दिया जाता है NICU में। उनमें बहुत सारे फ़ायदे होते हैं, क्योंकि अगर उनको मिल्क मिलता है तो ह्यूमन मिल्क मिलता है तो उससे उनको इन्फेक्शंस कम होते हैं, पेट में इन्फेक्शंस कम होते हैं, दूध आसानी से पचता है। सो उनको बहुत फ़ायदे होते हैं। जो दूसरे लोग हैं जिनको मल्टीपल बेबीज़ है, जिनके लिए दूध कम पड़ता है, जैसे ट्विन्स है, ट्रिपलेट्स है, आजकल IVF से मल्टीपल प्रेगनेंसीज़ बहुत बढ़ गए हैं, तो ये लोग मिल्क बैंक का सहारा ले सकते हैं। कुछ ऐसे पेशेंट्स रहते हैं जिनकी मम्मी एडमिट रहती है, वो दूध नहीं दे पाती है, या जैसे डॉक्टर वैदेही ने हमको कहा कि कुछ कंडीशंस ऐसे होते हैं जिसमें मम्मी का दूध हम बिल्कुल भी बच्चे को नहीं दे सकते, तो ये सब जो लोग हैं वो ह्यूमन मिल्क बैंक का एडवांटेज ले सकते हैं और उधर से मिल्क प्रोक्योर कर सकते हैं। फारच छान डॉक्टर फोरम यांनी आपल्याला मिल्क बँक विषयी, दुधाच्या पेढीविषयी माहिती दिली। तर आता आपण संपर्क जे क्रमांक आहेत वाडिया हॉस्पिटलचा, वाडिया रुग्णालयाची जे दुधाची पेढी आहे त्याचे संपर्क क्रमांक आपण आता स्क्रीनवर बघू शकतो। तर लगेच मोबाईल घ्या, त्याच्यावर एक फोटो काढून घ्या। मी एकदा नंबर आपल्यासाठी वाचून दाखवतो। मिल्क बँक चा संपर्क क्रमांक आहे वाडिया रुग्णालय मुंबई। डॉक्टर फोरम यांचा नंबर आहे 9821171001। मेट्रन रेखा यांचा नंबर आहे 9821865606। सिस्टर सोनल यांचा नंबर आहे 9869320833। हा आहे संपर्क क्रमांक। तर याच्यावर तुम्ही फोन करून तुमची जी चौकशी करू शकता, तुमचं जी काही रिक्वायरमेंट आहे दुधाची त्याच्याविषयी संपर्क इथे नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन मिळेल। मित्रांनो, आई आणि बाळ या नात्याविषयी चर्चा सुरू आहे, स्तनपानाविषयी चर्चा सुरू आहे। तर इथे एक अंगाई गीत मला आठवतं सुमन कल्याणपूर जिनी गायलेलं, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही। बरोबर मित्रांनो, हे गाणं तुम्ही गुणगुणा। आम्ही एक छोटीशी विश्रांती घेऊन पुन्हा आपल्या भेटीला येतो आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातला प्रत्येकासाठी। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा। आणि आजचा आपला विषय आहे जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त आजचा आपला कार्यक्रम आहे। आणि या विषयावर आपल्याला वाडिया जे मुलांचं रुग्णालय आहे मुंबई येथील वैद्यकीय सल्लागार, नवजात शिशु विभाग येथील डॉक्टर फोरम आणि डॉक्टर वैदेही आपल्यासोबत आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतायत। तर डॉक्टर वैदेही, पहिले सुरुवात तुमच्याकडून करतो की आईचं दूध कसं काढावं आणि ते कसं साठवून ठेवावं याविषयी आमच्या मित्रमैत्रिणींना सांगा। तर तुमच्या या प्रश्नाचे दोन भाग आहे, एक तर कसं काढावं आणि दुसरं कसं साठवून ठेवावं। तर आईच्या दुधाला काढायची गरज कधी पडते, जर आई आजारी असेल, बाळाला फीड करू शकत नसेल, किंवा बाळ NICU निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये जर बाळ ॲडमिटेड असेल, किंवा जर आईला ओव्हर प्रोडक्शन होत असेल दुधाचं, तर अशा कंडिशन्समध्ये आई किंवा आई वर्किंग मदर असेल आणि
आईला कामाला जायचं असेल तर आई दूध काढून ते साठवून ठेवू शकते. दूध काढणं हे ब्रेस्ट पंप्स अवेलेबल असतात मार्केटमध्ये, मॅन्युअल ब्रेस्ट पंप्स, इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंप, सगळ्या प्रकारचे ब्रेस्ट पंप्स अवेलेबल आहे. त्या ब्रेस्ट पंप्सच्या मदतीने आपण आई ब्रेस्ट मिल्क काढू शकते. जर काही कारणाने ब्रेस्ट पंप्स अवेलेबल नसतील किंवा पैसे नसतील आईकडे तर अशा कंडिशनमध्ये मॅन्युअल एक्सप्रेशन पण पॉसिबल असतं. त्याच्यासाठी एक स्पेसिफिक प्रक्रियेने आई ब्रेस्टचा मसाज करून दूध काढू शकते. ते कशात काढायचं तर कुठल्याही स्वच्छ कंटेनरमध्ये आई दूध काढू शकते. आम्ही रेकमेंड करतो की स्टीलच्या स्वच्छ केलेल्या स्टीलच्या कंटेनर्समध्ये, छोट्या छोट्या कंटेनर्समध्ये दूध आई काढू शकते. आणि हे दूध साठवायचं झालं तर रूम टेम्परेचर म्हणजे कुठेच फ्रीजमध्ये न ठेवता जर बाहेर ठेवायचं असेल तर 4 तासापर्यंत त्या दुधाला काहीच होत नाही. 4 तासापर्यंत ते दूध बाळाला वाटी चमच्यानी कोणी पण देऊ शकतं. असं गरजेचं नाही की आईनेच द्यायला पाहिजे, वडील देऊ शकतात, घरचे मोठे कोणी असतील तर ते बाळाला असं दूध देऊ शकतात. जर जास्त वेळासाठी दूध साठवायचं असेल तर ते आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. फ्रीजचे 2 कंपार्टमेंट्स असतात. एक खालचा कंपार्टमेंट असतो ज्याचं टेम्परेचर अराउंड 2 to 8 डिग्रीजपर्यंत असतं. ह्या कंपार्टमेंटमध्ये दूध 1 दिवसापर्यंत साठवता येतं. ह्याच्यापेक्षाही जास्त वेळ जर दूध साठवायचं असेल तर फ्रीझरमध्ये म्हणजे जिथे आपण बर्फ बनवतो त्या फ्रीझर कंपार्टमेंटमध्ये ठेवता येतं. ते दूध 3 महिन्यापर्यंत वापरता येतं. तर ते फ्रीझरमध्ये ठेवलं की ते गोठतं, बर्फासारखं होतं. तर जेव्हा ते वापरायचं असेल तेव्हा ते फ्रीझरमधून काढून खालच्या जे 2 to 8 डिग्रीजवाला कंपार्टमेंट असतं तिथे ठेवण्यात येतं. आणि त्याच्यानंतर मग ते फ्रीजमधून बाहेर काढून हॉट वॉटर बाथमध्ये ठेवून बॉडी टेम्परेचरपर्यंत वॉर्म करून मग बाळाला ते देता येतं. फारच छान. डॉक्टर वैदेही आणि डॉक्टर फोरम या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. शिवानंद वसेदार यांचा फोन आहे निपाणीहून. नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये एक सांगण्याची गोष्ट म्हणजे अशी आहे की जे महिला या यंग असतात ते इकडे तिकडे नोकरी वगैरे करत असतात, त्याच्यामुळं त्या मातेंना स्तनपान करण्यासाठी मिळत नसतो. मग त्यांची मुलं लांब आणि आई ड्युटीवर वगैरे असतात, त्याच्यामुळं त्या मातेंना हृदयरोगाच्या म्हणजे ब्रेस्टचे कॅन्सर होऊ शकतोय काय? मग तसे होऊ नये म्हणून काय केले पाहिजे? आणि दूध हे बाळासाठी अमृत असतं, मग ते मात्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल असं माझा प्रश्न आहे. साहेब फारच छान, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. प्रश्न असा आहे की जे वर्किंग वुमन्स आहेत, नोकरीला जातात ज्या आई किंवा माता, तर त्यांच्या बाळाला दूध कसं मिळेल त्याच्याविषयी प्रश्न आहे. आणि जर दूध नाही दिलं गेलं तर आईला पण ब्रेस्ट कॅन्सरची संभावना असते, तर त्याविषयी त्यांना मार्गदर्शन हवं होतं. काय सांगा? सुरुवात करूया डॉक्टर वैदेही यांच्याकडून. तर खूप प्रॅक्टिकल प्रश्न आहे की कामावर किंवा वर्किंग मदर्ससाठी ब्रेस्ट फीडिंग कसं पॉसिबल आपण करू शकतो. आणि यावर्षीचं जे थीम आहे ते पण याच टॉपिकशी रिलेटेड आहे. तर आई काम करते याचा अर्थ असा नाही की ती ब्रेस्ट फीड नाही करू शकत. आणि याच्यासाठीच आपण आय जस्ट टच्ड अपॉन द टॉपिक, आपण याच विषयावर चर्चा केली की आई दूध काढून ते स्टोअर करू शकते. आणि द लेजिस्लेशन लाईक डॉक्टर फोरमनी स्टार्टिंगमध्ये पण सांगितलं की ऑफिसेसमध्ये किंवा आई जिथे काम करते तिथे पण अशी काही व्यवस्था करता येते जिथे आई दूध एक्सप्रेस करू शकते, थोड्या थोड्या वेळाच्या इंटरव्हलमध्ये पंप करू शकते आणि ते स्टोअर करू शकते. आई एकदा बर्थ इज अ नॅचरल प्रोसेस आणि त्याच प्रकारे एकदा आईने जन्म दिला की त्याच्यानंतर ब्रेस्ट फीडिंग इज ऑल्सो व्हेरी नॅचरल. आणि ते दूध स्तनामध्ये न ठेवता आईने ते वारंवार थोड्या थोड्या 2-2, 3-3 तासाच्या गॅपमध्ये काढलं तर इट इज ॲज गुड ॲज ब्रेस्ट फीडिंग. महत्त्वाचं म्हणजे जे आई दूध बनवते ते बाहेर
यायला पाहिजे आणि हे 6 ते 8 महिन्यापर्यंत आईने एक्सप्रेस करून पंप करून स्टोअर करायला पाहिजे. तर काम करता करता पण आई ब्रेस्ट फीड करू शकते. याच्यासाठी आईला खूप सपोर्ट लागतो, घरच्यांचा पण सपोर्ट लागतो, नवऱ्याचा पण सपोर्ट लागतो, त्यांच्या सहकार्याचा पण सपोर्ट लागतो. बट इट इज नॉट इम्पॉसिबल. जी वर्किंग मदर आहे ती पण ब्रेस्ट फीड करू शकते आणि याच्यासाठी 6 महिन्याचा पेड मॅटर्निटी लीव्ह गव्हर्नमेंटनी सगळ्या मदर्सला तो त्यांचा हक्क आहे, तो मिळायला पाहिजे. तर बाळ जन्माला आल्यावर 6 महिने तर काहीच प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे कामामुळे आणि 6 महिन्यानंतर पण ॲट द वर्कप्लेस फॅसिलिटीज असतात जिथे आई ब्रेस्ट मिल्क पंप करू शकते, स्टोअर करू शकते आणि आपल्या बाळाला फीड करू शकते. सो दॅट हे जे तुम्ही ब्रेस्ट कॅन्सर रिलेटेड रिस्क वगैरे जे तुम्ही बोलले ती रिस्क कमी होते. फारच छान. डॉक्टर फोरम, तुम्ही काय सांगणार या प्रश्नाशी निगडीत? नो, सो आई थिंक जैसे डॉक्टर वैदेही ने कहा, इम्पॉर्टेंट ये है कि एंटिसिपेट करना, या ये हमको पता रहता है कि हमको वापस काम पे जाना है, तो जो फर्स्ट 6 मंथ्स जो मैटर्निटी पीरियड होता है उसका मैक्सिमम एडवांटेज लेना है. जितना हो सके उतना मिल्क स्टोर करके रख सकते हैं. स्टोर जैसे डॉक्टर वैदेही ने हमको बताया है कि स्टील कंटेनर्स में फ्रिज में रख सकते हैं और स्पेशल प्लास्टिक बैग्स आते हैं फ्रीज़र के लिए विच जो मिल्क के लिए यूज़ होते हैं, जो BPA फ्री प्लास्टिक यूज़ करते हैं, तो वो मिल्क बैग्स जो होते हैं उसमें मिल्क हम फ्रीज़र में स्टोर कर सकते हैं. वर्क प्लेस में सेम थिंग्स, अगर कोई घर से आ सकता है, क्योंकि ब्रेस्ट फीडिंग एक रिस्पॉन्सिबिलिटी है, ना सिर्फ मम्मी का बट पूरे फैमिली का रिस्पॉन्सिबिलिटी है. तो अगर कोई घर से बेबी को लेके मम्मी के पास ऑफिस आ सकता है तो ऑफिस को ये फैसिलिटीज़ देनी चाहिए कि ब्रेस्ट फीडिंग के लिए थोड़ा टाइम ऑफ अलाउ करे. और अगर ये नहीं हो सकता है, अगर बहुत दूर रहते हैं, पॉसिबल नहीं है किसी को लेके आना, तो ये कंडीशन में ब्रेस्ट मिल्क स्तनपान निकाल के उसको घर पे लेके जा सकता है. आइस बॉक्सेस आते हैं, तो उसमें वो जो बॉटल्स होती है जिसमें स्तनपान निकाला हुआ रहता, मिल्क निकाला हुआ रहता है, वो हम घर लेके जा सकते हैं और घर पे जाके बेबी को पिला सकते हैं. सो ये पॉसिबल है, थोड़ा डिफ़िकल्ट है, लेकिन डेफिनेटली अगर मोटिवेशन रहेगा, क्योंकि स्तनपान करना 90% मोटिवेशन रहता है और 10% प्रोडक्शन रहता है. तो अगर वी आर मोटिवेटेड इनफ, आई मोटिवेटेड है, फैमिली मोटिवेटेड है, सोसाइटी मोटिवेटेड है, तो ये डेफिनेटली पॉसिबल है. फारच छान. डॉक्टर फोरम आणि डॉक्टर वैद्य आपल्याला छान मार्गदर्शन करतायत आपल्या प्रश्नांवर. आणि जसं आता सांगितलं की आईचं दूध म्हणजे मुलासाठी अमृतच आहे आणि आपण रेल्वे स्थानकावर किंवा बस स्टँडवर पण बघतो, जागोजागी आपण हिरकणी कक्ष देखील बघतो. तर त्याचा पण लाभ घ्यायचा आहे. आणि पुढे डॉक्टर फोरम तुमच्याकडे वळतो आणि समाजात स्तनपानाविषयी काय समज, काय गैरसमज आहे ते आम्हाला कृपया सांगा, जेणेकरून समाजाचं प्रबोधन होऊ शकेल. सो बहुत सारे मिथ्स है या बहुत सारे गैर समझ है स्तनपान को लेके. जो कॉमनेस्ट इश्यूज़ जो हमको क्वेश्चंस आते हैं हमारे पेशेंट से, वो ये रहते हैं कि हम स्तनपान कर रहे हैं तो मम्मी को कोई भी दवाई नहीं दे सकते. तो ये गलत है, क्योंकि कुछ मेडिसिन ऐसी होती है जो हम स्तनपान करते हैं तभी भी वो दवाइयाँ ले सकते हैं. उनकी माहिती आपको आपके डॉक्टर से मिलेगी. तो इम्पॉर्टेंट है कि अगर मम्मी को कुछ भी तकलीफ़ है तो वो उनके डॉक्टर को कांटेक्ट करे, बिकॉज़ बहुत सारी मेडिसिन ऐसी है जो स्तनपान करते हुए भी दे सकते हैं. दूसरा ये है कि अगर स्तनपान करना है तो एकदम प्लेन सादा डाइट खाना है. ये भी एक मिथ है, क्योंकि डाइट जो होता है वो पौष्टिक होना चाहिए. सादा वो ज़रूरी नहीं है, पौष्टिक होना चाहिए. उसमें अच्छे से कैलोरीज़, क्योंकि जब हम स्तनपान करते हैं तो दिन का 500 कैलोरीज़ एक्स्ट्रा लगता है मम्मी को. तो वो जो डाइट रहता है मम्मी का वो पौष्टिक होना चाहिए, उसमें एक्स्ट्रा कैलोरीज़ होनी चाहिए. प्रोटीन्स, विटामिन्स, मिनरल सबका, आयरन, कैल्शियम सबकी संख्या एकदम अच्छे से होनी चाहिए उसमें. सो प्लेन खाना, सादा खाना ज़रूरी नहीं है. जो मम्मी को सेट होता है, आई को सेट होता है, जिससे उनको तकलीफ़ नहीं होती है, वो सब खाना दे सकते हैं. दूसरा एक ये है कि बहुत महिलाएं पतली होती है, छाती छोटा रहता है. तो एक ये मिथ रहता है कि छोटी अगर छाती है तो दूध नहीं बनेगा या कम बनेगा. ये भी बिल्कुल गलत है. उसका साइज़ से कोई लेना देना नहीं है. हर मम्मी मिल्क बना सकती है इर्रिस्पेक्टिव ऑफ हर साइज़. जो चौथा कॉमनेस्ट प्रॉब्लम्स हमारे पास आते हैं वो ये एक मिथ है कि अगर हम स्तनपान करेंगे तो हम कभी भी प्रेग्नेंट, मतलब स्तनपान करते हुए प्रेग्नेंट नहीं हो सकते.
तो ऐसा ज़रूरी नहीं है। प्लीज़ आप आपके प्रिकॉशंस लीजिए, आपके ऑब्स्टेट्रिशियन एंड गायनेकोलॉजिस्ट को कंसल्ट कीजिए, बिकॉज़ प्रेगनेंसी पॉसिबल है अगर ब्रेस्ट फीडिंग होता है तो। हाँ, उसका परसेंटेज कम रहता है लेकिन पॉसिबल है। अगर मम्मी प्रेग्नेंट रहती है दूसरे बच्चे के साथ तो भी वो ज़रूर पहले बच्चे को फीड कर सकती है, उसमें कोई प्रॉब्लम्स नहीं है। तो जब तक पहला बच्चा दूध लेना चाहे, जब तक मम्मी मैनेज कर सकती है, उनको फीड करना ही चाहिए। अभी जो लेटेस्ट रिकमेंडेशंस है वो ये बोलते हैं कि अप टू 5 इयर्स हम बेबीज़ को ब्रेस्ट फीड कर सकते हैं। सो जितना हो सके उतना ब्रेस्ट फीडिंग करना चाहिए, उसके बेनिफिट्स हम आपको बता चुके हैं। एंड ये सब मिथ्स है सोसाइटी में, ये मिथ्स हम थोड़ा और अवेयरनेस क्रिएट करेंगे, थोड़ा और लोगों को जागरूक करेंगे तो ये सब मिथ्स सोसायटी में कम हो जाएंगे। फारच छान. सशक्त भारत बनूया आपण, तर स्तनपानाचं आपण प्रचार आणि प्रसार करायला हवा. डॉक्टर वैद्यही तुमच्याकडे येतो. जर आई आजारी असेल तर तिने स्तनपान किंवा बाळाला दूध पाजावं का नाही, त्याविषयी थोडं मार्गदर्शन. अर्थातच पाजावं. जर आईला ह्या दोन सिच्युएशन्स असू शकतात. आई थोडीफार आजारी आहे, थोडं माइल्ड फीवर आहे किंवा घरीच आहे, तर ब्रेस्ट फीडिंग ती विदाऊट एनी डाऊट करू शकते, जेव्हा जसं पाहिजे तसं बाळाला फीड करू शकते. कारण बाळाला ब्रेस्ट फीडनी जे प्रोटेक्शन मिळतं इन्फेक्शनच्या अगेन्स्ट ते खूप जास्त ॲज कम्पेअर्ड टू द रिस्क ऑफ गेटिंग इन्फेक्शन फ्रॉम द मदर. आणि आईला तरी जरी काळजी वाटत असेल की बाळाला इन्फेक्शन आपल्यामुळे नाही झालं पाहिजे, तर शी कॅन टेक स्टँडर्ड प्रिकॉशन्स, जसं मास्क घालू शकते, हँड हायजीन फॉलो करू शकते, पण डेफिनेटली ब्रेस्ट फीड करू शकते. अशी पण सिच्युएशन कधी कधी असते की आई ॲडमिट आहे किंवा आई खूपच आजारी आहे, त्याच्यामुळे बाळाला आणि आईला सेपरेट करावं लागलं, तर अशा कंडिशनमध्ये अगेन द ऑप्शन ऑफ पंपिंग ब्रेस्ट मिल्क, म्हणजे ब्रेस्ट दूध काढून पंप करून किंवा मॅन्युअल एक्सप्रेशन करून ते आपण बाळाला देऊ शकतो. थर्माकोल बॉक्सेस, आईस बॉक्समध्ये बाळापर्यंत पोहोचवू शकतो. तर डायरेक्ट ब्रेस्ट फीडिंग अशा कंडिशनमध्ये पॉसिबल नसेल तरी ब्रेस्ट मिल्क बाळाला, ब्रेस्ट मिल्क आणि ब्रेस्ट मिल्कचे बेनिफिट्स जरूर आपण देऊ शकतो. जर ब्रेस्ट मिल्क अवेलेबलच नसेल, म्हणजे आई खूपच आजारी असेल आणि शी इज नॉट इन अ पोझिशन टू पंप द मिल्क ऑर टू प्रोव्हाइड मिल्क फॉर द बेबी, मग अशा कंडिशनमध्ये देर इज नो ऑप्शन. मग तेव्हा आपल्याला ब्रेस्ट फीडिंग देता नाही येऊ शकत. फारच छान. डॉक्टर फोरम आणि डॉक्टर वैद्य आपल्याला छान माहिती देत आहे आजच्या विषयावर. आणि पुन्हा पुन्हा आपण मिल्क बँक विषयीची माहिती आपण घेतली पाहिजे. त्यासाठी मिल्क बँकच्या इन्चार्ज वाडिया हॉस्पिटलच्या डॉक्टर फोरम आपल्यासोबत आहेत. तर या जो मिल्क बँक आहे, दुधाची पेढी आहे, त्याविषयी आम्हाला थोडं सविस्तर सांगा. आणि पत्ता किंवा ईमेल ॲड्रेस किंवा वेबसाईट्स त्याविषयी पण जरा आम्हाला माहिती द्या. मित्रांनो, फोन रेडी ठेवा, वही पेन रेडी ठेवा. आपण महत्त्वाचे कॉन्टॅक्ट नंबर, महत्त्वाचा पत्ता आता आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. मॅडम प्लीज. सो फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू ये टॉपिक को हाईलाइट करने के लिए, क्योंकि ह्यूमन मिल्क बैंक है, ये नीड ऑफ द आवर है. ये सबसे आज के ज़माने में एक इतना बहुत ही बेनिफिशियल इंसेंटिव है. मैं बहुत गर्व के साथ ये कहती हूँ कि चैरिटेबल सेक्टर में वाडिया हॉस्पिटल एकमात्र हॉस्पिटल है जिसमें मिल्क बैंक है. मिल्क बैंक जब एस्टेब्लिश होता है तो ये नो प्रॉफिट रहता है, मतलब ना डोनर को मिल्क डोनेट करने का पैसा दिया जाता है और ना रेसिपिएंट से पैसा लिया जाता है. ये प्योरली एक सोशल इनिशिएटिव जो बोलते हैं, ये सोशल इनिशिएटिव होता है. इसके फ़ायदे ह्यूमन मिल्क के तो हम ऑलरेडी डिस्कस कर चुके हैं. जैसे हमने बोला है कि ये सेफ़ होता है, क्योंकि जो मम्मी आती है मिल्क बैंक में मिल्क डोनेट करने के लिए, उनको अच्छे से चेक किया जाता है, उनकी हिस्ट्री ली जाती है कि उन्होंने कोई ब्लड डोनेशंस कोई ब्लड ट्रांसफ्यूजन्स लिए हैं कि नहीं, या उनको कोई इन्फेक्शन है, उनके कोई रिपोर्ट्स है. कुछ चीज़ों के लिए उनके रिपोर्ट्स चेक किए जाते हैं अगर लास्ट 6 मंथ्स में उन्होंने वो टेस्ट नहीं करवाए हैं तो, एंड फिर ही उनको फ़िट माना जाता है मिल्क डोनेट करने के लिए. ये जो मिल्क कलेक्ट होता है उनको फिर से वापस चेक किया जाता है, प्रोसेस किया जाता है, और प्रोसेस्ड मिल्क को भी रीचेक किया जाता है, ताकि हम सर्टेन हो कि इन्फेक्शंस जिनको ये दूध दिया जाएगा उनको मिल्क से कोई इन्फेक्शन ना हो.
और ये एक बहुत ही इम्पॉर्टेंट सोशल बेनिफिट है इसका पूरे सोसाइटी के लिए, हमारे फ्यूचर जनरेशन्स के लिए। बिकॉज़ ये जो मिल्क बैंक के जो रेसिपिएंट्स होते हैं वो यूजुअली प्रीमेच्योर बच्चे रहते हैं, जिनकी लाइफ्स को डेंजर रहता है, उनको इन्फेक्शंस बहुत होते हैं, दूध नहीं पचता है, तो इनको ये दूध का बेनिफिट दिया जा सकता है। ऐसे बच्चे होते हैं जिनकी मम्मीज़ बहुत बीमार होती है, वो दूध नहीं दे पाती है या बच्चे से सेपरेट होती है, या कुछ बच्चे जिनकी मम्मी एक्सपायर हो गई है, तो ये छोटे छोटे बच्चे ये मिल्क बैंक का बेनिफिट ले सकते हैं। ये इम्पॉर्टेंट है। दूसरा चीज़ ये है कि कभी कभी हम दूध बंद करते हैं बच्चों में टेम्पररीली, क्योंकि अगर कोई न्यूबॉर्न बच्चा ऐसा है जिनको सर्जिकल प्रॉब्लम्स है, उनको बड़ा सर्जरी लगने वाला है। एड्रेस पण बघणार आहोत हां मॅडम। राइट। ये सब उनके लिए वो लोग डोनेट कर सकते हैं। एंड जैसे हमने बोला, इट इज़ फ्री ऑफ कॉस्ट। हमारा जो मिल्क बैंक है वो यूनिसेफ एडेड है, तो यूनिसेफ ने हमको बहुत हेल्प किया है ये मिल्क बैंक एस्टैब्लिश करने को। एंड जो कॉन्टैक्ट डिटेल्स है वो आपकी स्क्रीन पे अभी फ्लैश हो रहे हैं। एड्रेस जो है वो परेल में नवरोजी वाडिया मैटर्निटी हॉस्पिटल है। हमारा वेबसाइट और ईमेल एड्रेस दिया हुआ है। फ़ोन नंबर्स आपके साथ पहले ही शेयर किए रहे हैं। तो एनीबडी जिसको ज़्यादा मिल्क आउटपुट है, जो हमारे मिल्क बैंक में डोनेट करना चाहते हैं, इट इज़ अ वेरी नाइस सोशल इनिशिएटिव। आप बहुत बच्चों की जान बचाने में हेल्प करेंगे। सो प्लीज़ आपको ये इंसिस्ट किया जाता है कि आप इसकी सुविधा का फ़ायदा उठाइए। ग्रेट, धन्यवाद मॅडम। डॉक्टर फोरम आणि डॉक्टर वैदेही, तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि आम्हाला आजच्या महत्त्वपूर्ण अशा विषयावर मार्गदर्शन केलं। त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या आरोग्य संपदाच्या टीमतर्फे आणि आमचे जे प्रेक्षक मित्र मैत्रिणी आहेत त्यांच्यातर्फे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। आणि मित्रांनो, कार्यक्रम आपलाच आहे, आम्हाला तुम्ही खूप आवडता, भरपूर प्रेम आहे, अमर्याद प्रेम आहे। तर पुढील भागामध्ये एक नवीन विषय घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहोत आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी। धन्यवाद, नमस्कार।